नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला अशा व्यक्तींबद्दल सांगणार आहे, ज्यांना आयुष्यात कितीही संकट आली तरी ते पुन्हा उभे राहतात. परिस्थितीशी दोन हात करणं, स्वतःचा मार्ग स्वतः तयार करणं आणि इतरांसाठी प्रेरणा बनणं हा त्यांचा स्वभावाचा एक भाग असतो. तुमची जन्मतारीख कोणत्याही महिन्यातील 1, 10, 19 किंवा 28 असेल, तर तुमचा मुलांक 1 मानला जातो. या मुलांकावर सूर्याचा प्रभाव मानला जातो. पण सूर्य म्हणजे फक्त अधिकार किंवा नेतृत्व नाही. माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवातून मला असं नक्कीच जाणवलं आहे, की या व्यक्तींमध्ये एक वेगळीच जीवनशक्ती असते. कितीही कठीण प्रसंग आला तरी हे हार मानत नाही. पडले तरी पुन्हा उभे राहतात आणि प्रत्येक संकटातून स्वतःला अधिक मजबूत बनवतात. एक मुलांकाच्या व्यक्तींना बदलांची भीती कधीच नसते. नवीन शहर, नवीन काम, नवीन व्यवसाय, नवीन संधी किंवा आयुष्यातील मोठे निर्णय, या गोष्टी त्यांना घाबरवत नाहीत. उलट अशा बदलांमध्येच त्यांना स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी दिसते. म्हणूनच अनेक वेळा या व्यक्ती इतरांपेक्षा वेगळा मार्ग निवडतात. या व्यक्तींची इच्छाशक्ती विलक्षण असते. एखादं ध्येय ठरवलं की ते पूर्ण होईपर्यंत त्यांचा प्रयत्न सुरूच राहतो. परिस्थिती त्यांच्या विरुद्ध असली तरी ते सहजासहजी हार मानत नाहीत. त्यांच्या आयुष्यातील यशाचं खरं रहस्य हे त्यांच्या चिकाटीत आणि आत्मविश्वासात असतं. पहिल्या भेटीत या व्यक्ती थोड्याशा कठोर, तापट किंवा स्वतःच्या मतावर ठाम वाटू शकतात. त्यामुळे अनेकदा लोक त्यांच्याबद्दल चुकीचं मत बनवतात. पण प्रत्यक्षात त्यांना जवळून ओळखायला सुरुवात केली की एक वेगळंच व्यक्तिमत्व समोर येतं. बाहेरून कणखर दिसणाऱ्या या व्यक्ती आतून अतिशय अतिशय संवेदनशील, कोमल, विश्वासू आणि माणुसकी जपणाऱ्या असतात. जर त्याने एखाद्या व्यक्तीला आपलं मानलं तर त्या नात्याला पूर्ण प्रामाणिकपणे निभावतात. विश्वास ठेवला की शेवटपर्यंत टिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच त्यांच्या आयुष्यात मैत्री आणि नात्याला खूपच महत्त्व असतं. या व्यक्तींमध्ये नेतृत्व गुण जन्मजात असतात. पण त्यांचं नेतृत्व फक्त आदेश देणारं नसतं. ते स्वतः काम करून दाखवतात आणि मग इतरांकडून अपेक्षा ठेवतात. इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, लीड बाय एक्झाम्पल. हे वाक्य जर कोणासाठी योग्य असेल तर ते एक मुलांकाच्या व्यक्तीसाठी. माझ्या अनुभवात अशा अनेक व्यक्ती आल्या आहेत की ज्यांनी अगदी शून्यातून स्वतःचं आयुष्य उभं केलं आहे. सुरुवातीला त्यांच्याकडे साधनं नव्हती, पाठबळ नव्हतं, पण स्वतःवरचा विश्वास होता. म्हणूनच त्यांचं आयुष्य इतरांसाठी प्रेरणादायी बनलं. एक मुलांकाच्या व्यक्तींना दुसऱ्यांचा सन्मान करायला आवडतं. लोकांना वाटतं की नेतृत्व म्हणजे फक्त अहंकार. पण प्रत्यक्षात या व्यक्तींकडे योग्य व्यक्तीचं श्रेय त्यालाच देण्याची जी मानसिकता आहे किंवा जी माणुसकी आहे ती संपूर्णपणे दिसते. स्वतः सर्व श्रेय घेण्याची त्यांची वृत्ती कधीच नसते. उलट ज्यांनी मदत केली आहे त्यांचा सन्मान करणं हा त्यांच्या स्वभावाचा एक भाग असतो. म्हणूनच एक मुलांक म्हणजे केवळ नेतृत्व नव्हे, तर स्वाभिमान, जबाबदारी, संघर्ष, प्रेरणा आणि माणुसकी याचा सुंदर संगम आहे. एक मुलांकाच्या व्यक्तीच्या आयुष्यात जर एखादी गोष्ट सर्वात महत्त्वाची असेल तर ती म्हणजे त्यांचा स्वाभिमान. पैसा, पद, प्रसिद्धी या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असल्या तरी स्वतःचा आत्मसन्मान त्याहून मोठा असतो. म्हणूनच जर कोणी त्यांच्या स्वाभिमानाला धक्का दिला, त्यांचा अपमान केला किंवा त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला, तर त्या व्यक्ती त्या नात्याकडे पुन्हा पूर्वीसारखं पाहू शकत नाही. हे लोक सहजासहजी कोणाच्याही मागे लागणारे नसतात. तत्वांशी तडजोड तर मुळीच करत नाहीत. ते त्यांना सहसा मान्यही नाही. त्यामुळे अनेकदा त्यांना हट्टी किंवा कठोर समजलं जातं. पण प्रत्यक्षात हा हट्ट नसतो, तर स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहणं किंवा स्वतःचे मूल्य जपणं हा त्यांचा स्वभावच असतो. एक मुलांकाच्या व्यक्ती शिस्तप्रिय असतात. वेळ पाळणं, दिलेला शब्द पाळणं आणि काम पूर्ण करणं याकडे त्यांचा विशेष कल असतो. एखाद्याला वचन दिलं तर ते पूर्ण करण्यासाठी ते स्वतःला झोकून देतात. त्यामुळे समाजात त्यांची ओळख विश्वासार्ह व्यक्ती म्हणूनच निर्माण होते. राहणीमानाच्या बाबतीतही या व्यक्ती एक वेगळी छाप सोडतात. नीटनेटकेपणा, कपडे, स्वच्छ व्यक्तिमत्व, व्यवस्थित वागणं आणि आत्मविश्वासपूर्वक उपस्थिती यामुळे त्या गर्दीतही उठून दिसतात.
त्यांचा उद्देश दिखाऊपणा नसतो, पण जे उत्तम आहे तेच निवडायचं, ही त्यांची मानसिकता असते. अनेक वेळा तुम्ही पाहिलं असेल की या व्यक्ती खरेदी करताना खूप वेळ घालवत नाहीत. एखादी वस्तू आवडली, तिची गुणवत्ता पटली, की लगेच निर्णय घेतात. त्यांना अनावश्यक गोंधळ किंवा वेळ वाया घालवणं अजिबात आवडत नाही. एक मुलाकांच्या व्यक्तीचं बोलणंही तसंच असतं. त्या गोलमोल बोलत नाहीत. जे वाटतं ते स्पष्ट सांगतात. त्यामुळे काही लोकांना या थोड्याशा तिखट स्वभावाच्या किंवा कठोर वाटू शकतात. पण त्यांच्या मनात दुटप्पीपणा नसतो. समोरच्याला फसवण्यापेक्षा स्पष्ट बोलणं त्यांना जास्त योग्य वाटतं. स्त्रियांच्या बाबतीतही हा मुलांक विशेष लक्ष वेधून घेतो. माझ्या निरीक्षणानुसार एक मुलांक असलेल्या अनेक स्त्रियांमध्ये स्वतंत्र विचारसरणी दिसते. त्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची असते. फक्त दुसऱ्याच्या आधारावर आयुष्य जगण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वानं उभं राहण्याची त्यांची इच्छा असते. त्यामुळे नोकरी, व्यवसाय, नेतृत्व, सामाजिक क्षेत्रात त्या चांगली छाप पाडू शकतात. या व्यक्तींमध्ये आणखीन एक सुंदर गुण असतो. त्या स्वतःवर सतत काम करत राहतात. स्वतःचं व्यक्तिमत्व अधिक चांगलं कसं होईल, ज्ञान कसं वाढेल, जीवनाची गुणवत्ता कशी उंचावेल याचा त्या सातत्याने विचार करत असतात. त्यामुळे त्यांच्या काळानुसार ते सकारात्मक बदल स्वतःमध्ये घडवतच असतात. त्यांचं जे दिसणं आहे किंवा पर्सनॅलिटी आहे, त्याच्यावरून तुम्हाला कधीही समजणार नाही की यांच्यामध्ये ताकद किती आहे, यांच्यामध्ये इच्छाशक्ती किती आहे, यांच्यामध्ये पुढे जाण्याची गुणवत्ता किती आहे. हे फक्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने तुम्हाला लगेचच्या लगेच तसं समजणार नाही. परंतु थिंक बिग किंवा मोठे विचार हा भाग त्यांच्यामध्ये असतो आणि यांची ड्रीम्स, यांची स्वप्न सुद्धा जबरदस्त असतात. लार्जर दॅन लाईफ ज्याला आपण तो म्हणतो, तो प्रकार असतो. मात्र प्रत्येक गुणाबरोबर काही मर्यादाही असतात. एक मुलांकांच्या व्यक्तींना स्वतःच्या मतावर खूपच विश्वास असतो. त्यामुळे कधी-कधी त्यांना समोरच्याचं मत स्वीकारायला थोडा वेळ लागू शकतो. जर कोणी त्यांना थेट विरोध केला, तर ते लगेच स्वीकारणं त्यांना कठीण होऊन जातं. अशा वेळी संवादाची पद्धत थोडीशी महत्त्वाची ठरते. जर तुमच्या आयुष्यात एक मुलांकाची व्यक्ती असेल, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. त्यांच्या स्वाभिमानाचा आदर करा. त्यांना आदेश देण्यापेक्षा कारण समजावून सांगा. त्यांच्यावर विश्वास दाखवा. एकदा त्यांना तुमच्या प्रामाणिकपणावर विश्वास बसला, तर त्या व्यक्ती आयुष्यभर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, एक मुलांकाच्या व्यक्ती प्रेमात कशा असतात, रिलेशनशिपमध्ये कशा असतात, मैत्री, रिलेशनशिप किंवा पती-पत्नीच्या नात्यामध्ये त्यांचा नेमका स्वभाव कसा असतो? माझ्या अनुभवानुसार एक गोष्ट मला स्पष्टपणे जाणवली आहे, ती म्हणजे एक मुलांकाच्या व्यक्ती प्रत्येकावर सहज विश्वास ठेवत नाहीत. त्याआधी समोरच्या व्यक्तीला निरीक्षणातून समजावून घेतात. त्यामुळे सुरुवातीला त्या थोड्याशा अंतर ठेवून वागतात. काहींना त्यांचा स्वभाव अहंकारी किंवा कठोर वाटू शकतो, पण प्रत्यक्षात त्या फक्त कोणावरही लगेच विश्वास ठेवत नाहीत आणि ते योग्य सुद्धा आहे. परंतु एकदा का त्यांनी एखाद्या व्यक्तीला आपलं मानलं, तर मग त्या नात्यामध्ये ते स्वतःला पूर्णपणे झोकून देतात. मैत्री असो, प्रेम असो किंवा वैवाहिक जीवन, या व्यक्ती नातं निभवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी नातं म्हणजे फक्त शब्द नसतो, ती एक जबाबदारी असते. जर तुम्ही एक मुलांकाच्या व्यक्तीचे जवळचे मित्र असाल, तर तुम्ही एक गोष्ट नक्की अनुभवली असेल. अडचणीच्या काळात सर्वात आधी तुमच्या बाजूने उभं राहणाऱ्या व्यक्तीमध्ये हा मुलांक तुम्हाला अनेकदा दिसेल. कारण विश्वास बसल्यानंतर या व्यक्ती नात्याला शेवटपर्यंत साथ देतात. पण याच ठिकाणी एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे या व्यक्तींच्या आयुष्यात स्वाभिमानाचं स्थान खूप वरचं आहे. त्यामुळे त्यांचा अपमान वारंवार कमी लेखणं, सार्वजनिकरित्या त्यांची प्रतिमा खराब करणं किंवा त्यांच्या शब्दाची किंमत न ठेवणं, या गोष्टी त्या सहजासहजी विसरत नाही. एकदा त्यांच्या मनात विश्वास तुटला, तर ते पुन्हा पूर्वीसारखं नातं उभं करणं थोडंसं कठीण होतं. त्यामुळे जर तुमचा जोडीदार, मित्र किंवा पती-पत्नींपैकी कोणीही एक मुलांकाचा असेल, तर त्याच्या स्वाभिमानाचा आदर करणं हे नातं टिकवण्याची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. आणखीन एक गोष्ट माझ्या अनुभवात आली आहे, ती म्हणजे या व्यक्तींना थेट आदेश देणं, सतत नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणं किंवा प्रत्येक गोष्टीत विरोध करणं त्यांना आवडत नाही. त्यांना कारण समजावून सांगितलं, त्यांच्या मताचा आदर केला किंवा संवादातून निर्णय घेतला, तर ते सहकार्य करण्यास नेहमीच तयार असतात. प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती दिखावा करत नाहीत. काही लोक
रोज प्रेम व्यक्त करतात, तर काही लोक प्रेम कृतीतून दाखवतात. मुलांकाच्या अनेक व्यक्ती दुसऱ्या प्रकारात मोडतात. त्या जबाबदारी घेतात, संकटात साथ देतात, तुमच्यासाठी वेळ देतात आणि आवश्यक असेल तर संपूर्ण जगाच्या विरोधात जाऊनही तुमच्या पाठीशी उभ्या राहतात. त्यांच्यासाठी प्रेम ही व्यक्त करण्याची भाषा नसते, तर ती प्रत्यक्ष कृतीमधून दाखवण्याची असते. मात्र या स्वभावाचा दुसरा पैलूही आहे. जर त्यांना असं वाटलं की समोरची व्यक्ती त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत आहे, त्यांचा सन्मान राखत नाहीये किंवा त्यांच्या त्यांच्या नात्याची किंमत ठेवत नाहीये, तर ते शांतपणे त्या नात्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. आणि एकदा का त्यांनी हा निर्णय घेतला, तर मग मागे वळून पाहण्याची शक्यता जवळजवळ संपून जाते. म्हणूनच एक मुलाखतच्या व्यक्तीशी नातं टिकवायचं असेल, तर 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा: विश्वास, आदर आणि प्रामाणिकपणा. या 3 गोष्टी जपल्या तर या व्यक्ती आयुष्यभर तुमच्यासाठी एक विश्वासू साथीदार, खरा मित्र आणि मजबूत आधार बनू शकतात. आता आपण एक मुलाखतच्या व्यक्तीचं करिअर, आर्थिक जीवन, आरोग्य आणि त्यांच्या काही महत्त्वाच्या कमतरतांबद्दल थोडं जाणून घेऊ. एक मुलाखतच्या व्यक्तींना दुसऱ्याच्या मागे चालण्यापेक्षा स्वतःचा मार्ग तयार करायला जास्त आवडतं. त्यामुळे नोकरी करत असले तरी त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची वृत्ती कायम दिसून येते. अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी सुद्धा अशा व्यक्तींवर महत्त्वाच्या जबाबदारी सोपवतात. कारण हे लोक कामाची जबाबदारी स्वीकारतात आणि दिलेलं काम पूर्ण ताकदीने पूर्ण करून दाखवतात. स्वतःला संपूर्णपणे झोकून देतात. माझ्या अनुभवात एक मुलांकाच्या अनेक व्यक्तींना स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची तीव्र इच्छा असते. त्यामुळे व्यवसाय, प्रशासन, व्यवस्थापन, तांत्रिक क्षेत्र, संरक्षण, उद्योग आणि नेतृत्वाची संधी असलेल्या क्षेत्रांमध्ये या व्यक्ती चांगल्याच चमकतात, प्रगती करू शकतात. त्यांची आणखीन एक मोठी ताकद म्हणजे त्यांची ग्रहणशक्ती. नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता, तांत्रिक ज्ञान समजून घेण्याची वृत्ती आणि परिस्थितीचं जलद विश्लेषण करण्याची सवय यामुळे ते अनेक क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करू शकतात. आर्थिक बाबतीत या व्यक्तींचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो. पैसा महत्वाचा आहे हे त्यांना माहीत असतं, पण पैशासाठी स्वतःचा स्वाभिमान किंवा तत्व विकणं त्यांना अजिबात मान्य नाही. त्यामुळे काही वेळा आर्थिक नुकसान सहन करतील, पण चुकीचा मार्ग मात्र स्वीकारणार नाहीत. या व्यक्तींना दर्जेदार गोष्टी आवडतात. कपडे, वस्तू आणि जीवनशैलीमध्ये गुणवत्ता त्यांच्यासाठी महत्वाची असते. त्यामुळे काही जणांना ते खर्चिक वाटू शकतात, पण त्यांच्या दृष्टीने तो खर्च नसून दर्जामध्ये केलेली गुंतवणूक असते. ज्याला आपण म्हणतो तत्वाची तडजोड मुळीच नाही. मग ही तत्व मानसिक असतील किंवा नेहमीच्या जीवनशैलीमधली असतील. आता त्यांच्या काही कमतरताबद्दलही प्रामाणिकपणे बोलणं थोडंसं गरजेचं आहे. एक मुलांकाच्या व्यक्तींना स्वतःच्या मतावर खूपच विश्वास असतो. त्यामुळे कधीकधी समोरच्याचं मत स्वीकारायला थोडा वेळ लागू शकतो. काही वेळा स्पष्ट वक्तव्यामुळे लोक त्यांच्या संबंधी गैरसमज पसरवतात. त्यांचं बोलणं कठोर वाटू शकतं, पण प्रत्येक वेळी त्यामागचा हेतू वाईटच असतो असं अजिबात नाही. आणखीन एक गोष्ट माझ्या अनुभवास वारंवार दिसली आहे, ती म्हणजे या व्यक्तींचा आत्मविश्वास जितका मोठा असतो, तितकाच त्यांच्या स्वाभिमानाला धक्का बसला तर मानसिक ताणही वाढू शकतो. सततचा अपमान, विश्वासघात किंवा समाजात प्रतिमा खराब होणं या गोष्टी त्यांना आतून खूप हादरवू शकतात. त्यामुळे अशा काळात त्यांनी एकटं न राहता विश्वासू माणसांशी संवाद साधणं आणि आवश्यक असेल तर तज्ज्ञांची मदत घेणंही तितकंच महत्वाचं ठरतं. आरोग्याच्या बाबतीत उष्ण प्रकृतीशी संबंधित काही त्रास, जखमा, भाजणं, कापणं किंवा ताणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या याकडे दुर्लक्ष करू नये. अर्थात प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, त्यामुळे भविष्य निश्चित नसून त्यांची प्रवृत्ती पाहणं थोडंसं महत्वाचं ठरतं. परंतु एक मुलांकाच्या व्यक्तीने आयुष्यात 3 गोष्टी कायम लक्षात ठेवाव्यात. पहिली, आत्मविश्वास आणि अहंकार याच्यामध्ये अतिशय बारीक रेषा असते. आत्मविश्वास जपा, पण इतरांचं मत ऐकण्याचीही तयारी ठेवा. दुसरी गोष्ट, प्रत्येक लढाई स्वतःच लढायची नसते. योग्य वेळी सहकार्य स्वीकारणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्वाभिमान जपा, पण नात्यामध्ये संवादही तितकाच महत्वाचा आहे.
काही वेळा एक प्रामाणिक संवाद अनेक गैरसमज दूर करू शकतो. शेवटी एक गोष्ट जी माझ्या अनुभवातील नक्की मी सांगू शकेन, एक मुलांकाच्या व्यक्तीचं आयुष्य सरळ रेषेत चालत नाही. त्यांना संघर्ष भेटतात, अडथळे येतात, काही वेळा गैरसमजही होतात. पण या सगळ्यानंतरही त्या पुन्हा उभ्या राहतात. म्हणूनच मला अनेकदा एक मुलांक म्हणजे फिनिक्स पक्षाची आठवण करून देतो. राखेतून पुन्हा उभं राहण्याची ताकद प्रत्येकामध्ये नसते, पण एक मुलांकाच्या व्यक्तींमध्ये अनेक वेळा ती क्षमता दिसून येते. जर तुमची जन्मतारीख 1-10-19-29 असेल, तर या व्हिडिओमधील किती गोष्टी तुमच्या स्वभावाशी जुळल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढील भागात आपण मुलांक 2च्या व्यक्तित्वाचा सखोल अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.